गुड मॉर्निंग. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आम्ही राजस्थान ट्रिपला आलेलो आहोत आणि काल आम्ही रात्री 1 वाजता इथं पुष्करमध्ये पोहोचलो आणि रात्री रूमवर मुक्कामी राहिलो. तर रात्री खूप उशीर झाल्यामुळं रात्री शूट नाही घेता आलं, तर तुम्हाला दाखवते मी कुठे आम्ही थांबलो होतो, आमची रूम वगैरे दाखवते. हे बघा आम्ही तयार झालेली सकाळी सगळं आवरलं आणि मग व्हिडिओला सुरुवात केली. तर तुम्हाला मी आमचा रूम दाखवते आणि सर्व दाखवते कसे तयार झाले. तुम्ही मस्तपैकी ना पिंक कलरची साडी घातलेली आहे आणि आता पुढचं नियोजन काय सगळं तुम्हाला दाखवते. बघा बघा पिल्लू, हाय पिल्लू. तर पिल्लू ना सगळ्यांना प्रत्येक वस्तू जागेवर देतं. हे बघा सगळा पसार आवरायचं काम आहे ना पिल्लूकडे असतं. आम्ही बाहेर ट्रिपवर निघाल्यावर कुणाला कोलगेट, कुणाचं काय सगळं पिल्लू द्यायचं काम करतो. आणि बघा इकडं मिस्टर पाचोरी बसलेले मस्त आहे, की छान किती छान स्माईल देत आहे बघा. ते फक्त स्माईल देतात आणि मिस्टर पण छान तयार झालेले मस्तपैकी. ते सकाळीच लवकरच उठतात, ते सकाळच्या अगोदर उठले, त्यांचं सगळं आवरलं. नंतर त्यांनी पिल्लूला उठवलं आणि पिल्लूने तिचं आवरलं आणि मग पिल्लू ज्याला जे पाहिजे ते पाहिजे प्रत्येक म्हणजे पॅकिंगच पिल्लूने केलेली असती. सगळी जी वस्तू लागेल ती सगळी आम्ही पिल्लूकडे मागतो. आणि आता माझं पण आवरलं आहे, अजून ते रस्ता आवरतो आहे. तर तुम्हाला मी आमचा रूम दाखवते कसा रूम येतो. चला. आणि सगळं आमचं आवरलं आहे आणि बघा आमचा रूम दाखवतो तुम्हाला. आम्ही ह्या रूममध्ये रात्री स्टे केला होता. तर ह्या रूममध्ये मस्तपैकी छान टी व्ही लावलेला आहे. इथे मस्त ऑलवर आहे ना, मस्त फ्रेम लावलेले आहे. इकडे मस्त कर्टन आहे, झुंबर आहे. आणि हे बघा इथे बेड पण खूप सुंदर बेड आहे. हो हो हो. आणि हे बघा इकडे मस्त ड्रेसिंग टेबल आहे. आणि हे बघा ह्या मंदात आल्या आहे आवडून मस्तपैकी. हा ना. हे बघा ह्या मंदाताई पण आलं आहे आवडून मस्तपैकी. आता आमचं सगळ्यांचं आवरले आणि आता आम्ही निघतो दर्शनाला. पुष्कर हे इथे ना ब्रह्मदेवांचं मंदिर आहे आणि हे जगातील एकमेव ब्रह्मदेवांचं मंदिर आहे असं मी ऐकलेलं आहे. अजून मी काही बघितलेलं नाही. आता दर्शनाला गेल्यावर तुम्हाला तिथलं शूट दाखवते. तर चला श्री ब्रह्मदेवांच्या दर्शनाला. एकदम कडक पाणी होतं, आम्हाला बेसिंगला पण गरम पाणी होतं. आणि हे बघा ते तयार झालंय. गरम पाणी होतं ना इथं, छान सोय होती ना, मस्त. हा ना तेजू जरा तयार पिल्लू बघू. पिल्लू पण किती छान दिसतंय. आणि सगळे आंघोळ होऊन तयार झाले आणि सगळ्यांचा मेकअप झालाय, मस्त स्वेटर घातलाय सगळ्यांनी. आणि आता सगळे आम्ही खाली निघालो चहा पाणी घ्यायला, फोटो काढायला. चला चला चहा घेऊन. आणि बघा ह्या बिल्डिंगमध्ये आम्ही रूम घेतले होते आणि सगळे रूम असे छान होते. नाही बघा सगळे तयार झाले मस्त, खूप मस्त. हा परिसर आहे आजूबाजूचा मस्तपैकी. ती झाडं झुडपं आहे आणि सगळेजण आता खाली आलेले वरतून चालले. आता सगळे चहा पाण्याला, कोणाचं फोटो सेशन चालू आहे, कोणाचं काय चालू आहे. आणि बघा इकडं टेरस आणि श्रुतीचं मस्तपैकी फोटो सेशन चालू आहे. चला ना आता कवर फोटो काढायचे. चला चला चला. खूप मस्त असा हा इथला नजारा आहे. चला चला चहा प्यायला चला. आणि ते खूप छान स्विमिंग पूल आहे बघा. आणि ते फोटो सेशन चालू आहे. टेरस पिल्लू आणि इथे बहीण भाऊ चाललं आहे फोटो सेशन. आणि त्यांचे पप्पा उभे आहे, त्यांची खूप घाई असते पण आता इथे सगळे निघाल्याशिवाय निघू शकत नाही ना. तो खूप छान स्विमिंग पूल आहे. इथे स्विमिंग पूल जवळ आहे ना, सगळेजण फोटो काढताय. आम्ही पण इथे मस्त फोटो वगैरे काढले, मस्त एन्जॉय. नाही सगळे पण येत आहे. आम्ही अगोदर आलो आणि फोटोशूट सुरू केलं. आता खूप छान वातावरण आहे ना, खूप सकाळी खूप थंडी वाजते पण मग बाहेर गेल्यानंतर जरा वेगळा मूड असतो. तर चला. आणि आता इथे सगळेजण मस्तपैकी चहा टोस्ट खात आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक्यू. तर सगळेजण चहा घ्यायला आले आता इथे. आम्ही आता इथे मस्तपैकी चहा आणि टोस्ट खातो. टोस्ट आहे ना इथे सगळेपैकी मस्त चहा टोस्ट खाऊ राहिले. हळूहळू खा, गरम गरम चहा आहे, फुकून फुकून चहा प्या. तुला नाही प्यायचं चहा? दे ना संध्याला एक दोन दे ना. मग सगळे आता इथे बघा चहा ठेवलेला आहे. हो हो घे घे घे. सगळेजण आले मस्तपैकी फोटो सेशनसाठी. हे बघा इथं बस तुम्ही
पेमेंट आहे पाचोरी साहेब कराड साहेबांना. आणि चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आता ॲटोने ना श्री ब्रह्मदेवांच्या दर्शनाला चाललो आहे. कारण मोठ्या गाड्या पूर्ण गावात जात नाही. तर चला ब्रह्मदेवांच्या दर्शनाला. तर आमचा चहा घेऊन झाल्यानंतर तिथे पुष्कर येथील गुरुजी आले होते. त्यांनी आम्हाला पुष्करचं सर्व माहिती समजावून सांगितली, कसं मंदिर झालं सर्व सांगितलं. परंतु त्यांनी शूटिंग घेण्यास मनाई केली. आणि आता आम्ही इथे पुष्कर मानस सरोवर इथे आलेलो आहोत. तर पुष्कर मानस सरोवर इथे आम्ही आलेलो आहे. आणि हे गुरुजी आमच्यासोबत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. आता हे आमच्याकडनं पिंडदान करून घेणार आहे. पिंडदानाचा विधी करायचा ना आता आपल्याला. हाँ इथे कर जा. चला एकदम ऐसा करो, ये देखो सिर्फ इतना करो, ज़्यादा कुछ मत करो. हाँ सरोवर एकमेव सरोवर तलावर म्हणजे संपूर्ण जगातमध्ये आहे. ते आहे पुष्कर मानस सरोवर. आणि हे बघा, हे संपूर्ण पुष्कर गाव नदीच्या तीरेही वसलेलं आहे. जाऊ का आता? एक आगे तिक- एकदम शॉर्टकट बरं का, काही अडचण नाही. पुष्कर मानस सरोवर इथे आम्ही हातपाय वगैरे धुतले. आम्ही तसं रूमवरूनच फ्रेश होऊन आलो होतो. आंघोळी करायला पाहिजे, इथे पण खूप थंडी होती. त्यामुळे आम्ही फक्त हातपाय वगैरे धुतले आणि पिंडदान करायला आम्ही बसतोय आता. भांडवल तर इथे गुरुजींनी आम्हाला हे पण आवर्जून सांगितलं होतं की पुष्करमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं कोणाशी ना कोणाशी भांडण हे नक्की होतं. तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं का आज कोणीही कुणाशी भांडू नका. तर इथे गुरुजी आम्हाला पिंडदान कसं करायचं ते सांगताय आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व क्रिया करतोय. तर पुष्कर येथील गुरुजींनी आम्हाला सर्व महत्त्व समजावून सांगितले. ब्रह्मदेवांनी यज्ञ केला आणि यज्ञाच्या वेळीस त्यांनी हे पुष्कर मानस सरोवर निर्माण केलेले आहे. यज्ञ करताना पत्नीची पण आवश्यकता पडते. तेव्हा त्यांनी त्यांचा पुत्र नारद यांना, श्री नारद मुनी यांना त्यांच्या आईला बोलवायला सांगितलं. परंतु नारद मुनी येत असताना त्यांनी रस्त्याने विचार केला की आपण या पृथ्वीतलावर सर्वांची भांडणं लावली, मात्र आईवडिलांचं भांडण आपण लावलं नाही. तर त्यांनी कळ लावून दिली. आपण म्हणतो कळीचा नारद, त्याप्रमाणे त्यांनी कळ लावून दिली आणि त्यांनी त्यांच्या आईला खोटं सांगितलं आणि त्यांनी आईवडिलांचं भांडण लावून दिलं. तर श्री ब्रह्मदेव यांची पत्नी चिडल्या आणि त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की पृथ्वीतलावर तुमचं कुठेही दुसरं मंदिर होणार नाही. म्हणून संपूर्ण जगामध्ये ब्रह्मदेवांचं एकच मंदिर आहे. ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही इथे पिंडदान करतो आहे. तर हा पिंडदानाचा विधी आमचा चालू आहे. भरपूर लोक बसलेले आमच्यासोबत पिंडदानाला. हे बघा तुम्ही पाहू शकता. पिंडदान म्हणजे आपल्या घरातील, आपल्या नातेवाईकातील जेही पूर्वज आपले मयत झालेले आहे त्यांच्या नावाने हे पिंडदान करायचं असतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य नांदते. घरातील आपल्या अडीअडचणी दूर होतात असं भरपूर गुरुजींनी महत्त्व समजावून सांगितलं. आम्ही पण पिंडदान गंगासागरला गेलो तेव्हा पण केलं होतं आणि आत्ता पण आज आम्ही
पुष्कर इथे पिंडदान केलं. सर्वांच्या नावाने आम्ही हे पिंडदान केलं, हे बघा. आणि पिंडदान करून झाल्यावर ते सर्व विसर्जन ह्या ब्रह्मसरोवरामध्ये ये काय इकडे राजा चाललाच ना आपला काय काय हा आम्ही रविवारी आलो होतो आणि काल 21 तारखेला. हो 21ला आहे ना. आता 20ला हा 2-4 जागेंचे. आणि पिंडदान किती आटोपेल ना. मी आता चाललो आहे मंदिरात दर्शनाला. चला. आणि हे बघा पिलूने ही पगडी घेतली. ही पगडी माझ्या डोक्यात घालून दिली. चला आता आम्ही चाललो आहे दर्शनाला श्री ब्रह्मदेवाच्या. चला. आणि आता आम्ही मस्तपैकी टोप्या घालून चाललो आहे ब्रह्मदेवाच्या दर्शनाला. आणि हे बघा आम्ही हे राजस्थानी कॅब घेतलं आहे. कसं दिसते आम्हाला बघा. माझ्याबरोबर ही उषा ताई आहे आणि ही संगीता आहे. ती माझी नात्याने सून लागते. नाही माझी सून आहे ना बाई. माझी सून आहे. त्या मला सूनबाई आहे पण त्या वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहे. मग मी त्यांना आवपाव करते. तर चला दर्शनाला. कसं दिसते आम्हाला टोप्या. छान दिसतंय ना. चला चला. आणि हे बघा आहे पुष्करचा बाजार. इथे भरपूर लेडीज वेअर, पूजेचं साहित्य, जपमाळा वगैरे. हे बघा इकडे लेडीज वेअरची दुकानं आहे. खूप सारे दुकान आहे. कपड्याची दुकान आहे. इकडे हे बघा हे तलवारीचं दुकान आहे. चला चला. हे बघा संगीतानी पण टोपी घातली. आमची सुनबाईनी पण टोपी घातली. छान दिसते राजस्थानी. आणि हे बघा इथे आहे श्री नृसिंह मंदिर. भैया जी किसका मंदिर है? किसका मंदिर है ये नरसिंह भगवान का। नरसिंह भगवान का मंदिर है। सामने ब्रह्मा जी का। अच्छा ओके। 2 मिनट। पुष्कर में उसका सरोवर है। हाँ। सबका गुरु है और ब्रह्मा जी का मंदिर सामने है। दोनों जोड़े से बैठे हैं और ये नरसिंह भगवान का मंदिर। ओके चलो। थांबा दोनों थांबा। खूप सारे मार्केट आहे. खूप सारी गर्दी इथे. आणि इथे आहे जगतपिता श्री ब्रह्मा मंदिर. चला तर आम्ही ना इथे दर्शन लाईनला उभं राहिलो आहे श्री ब्रह्मदेवाच्या. चला आता आम्ही मंदिरात चाललो. चलते रस. ओम ब्रह्मदेवाय नमः. हे जगतपिता ब्रह्मदेवांचं मंदिर आहे इथे. चला. आणि जगतपिता श्री ब्रह्मदेवांच्या मंदिरातून दर्शन करून आम्ही आता बाहेर आलोय. मंदिरात दर्शन करायला काही अलाउड नव्हतं. आणि दर्शन नाही सॉरी शूटिंग करायला अलाउड नव्हतं. त्यामुळे मला शूटिंग नाही करता आली मंदिरामध्ये. आणि ते खूप सुंदर सुंदर अशा मूर्तीचे दुकानं आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. स्वेटर आणलं नव्हतं म्हणून मम्मीला इथे स्वेटर घ्यायचं आहे. कसं दिसतंय सांगा. चांगलं दिसते का? नक्की घेऊ का मग? चांगलं दिसतंय. येस. दिसा नाही का इसको? हां ठीक. मम्मीने दुसरं एक ट्राय करून बघितलं बिकॉज मम्मीला आठवलं आपल्याकडे काही घालायचं आहे. कोणता कलर छान वाटतंय? हा छान वाटतोय. मग घेऊ का हा? हां. आणि स्वेटर घेऊन झाल्यानंतर आम्ही आता ह्या नरसिंहदेवांच्या मंदिरात आलो आहे. खूप थंडी होती. मी स्वेटर नव्हतं घेतलं ना मग स्वेटर घेऊन टाकलं. आणि आता नरसिंहदेवांच्या दर्शन करतोय आम्ही. वहिनी चला झालं का दर्शन? चला. अपना बेस सामान ले लो। काय घेतलं पिल्लू? बघू मी का बरं घेतली? दाखव पप्पान दाखव काय घेतलंय. दाखव ना पप्पान. गिरिजाला एक स्वेटर घेतलंय आम्ही. स्वेटर घेतलं गिरिजाला. आणि तेरसने हे टी शर्ट घेतलंय आणि पिल्लूने शाल घेतली आहे.
150 रुपये में दो. हे स्वेटर घेतलंय मस्त पैकी. मी स्वेटर नव्हतं आणलं ना, मी स्वेटर घेतलंय. आणि बघा हे पिल्लो कसं दिसतंय आणि मी कशी दिसते बघा. चांगली दिसते का? नंतर आता ह्या दुकानमध्ये ना मी बांगड्या बघायला चालली. मग त्या आता बांगड्या आवडल्या तर बांगड्या घेऊन टाकते. ते छान छान बांगड्या दिसत आहे. चला आता बांगड्या बघते मी इथे. आणि चला आम्ही चाललो आहे. दर्शन वगैरे केले, आमचं पिंडदान झालं, खरेदी केली आणि आता आम्ही परत आठवणी आमच्या ठिकाणावर चाललो आहे. हे बघा आता स्वेटर घातलेले. सकाळी खूप थंडी आता ऊन पडले जातं भरते बाप्पा. आणि चला आम्ही आलो आता दर्शन करून पुष्कर विलास रिसॉर्टमध्ये. इथे आम्ही थांबलेलो आहो. चला आता इथं जेवणाची काय व्यवस्था केली बघूया. हे बघा इथे आम्ही राईस स्टे केला होता. हेच हे ठिकाण आहे. आणि 12:30 वाजता आम्ही मस्त जेवायला बसलो आहे. जेवायला मस्त जिरा राईस, छोलेची भाजी, चपाती, भरलेली भेंडी आणि लापशी असं छान जेवण आहे. आता आम्ही छान जेवण करतो. जेवण कसं आहे पिल्लू? इथे सगळेजण जेवायला बसलेले. हे बघा तुम्ही पाहू शकता. इकडे काही बसले, इकडे बसले. या जेवायला तुम्ही. चला मी जेवण करतो. आणि पुष्करवरून आम्ही दुपारी 3 वाजता निघालो आणि आता आम्ही पोचलो आहे सारासर बालाजीला. आणि इथे आम्ही हॉल्ट घेतला आहे. हे बघा या हॉटेलमध्ये आम्ही मुक्कामी थांबलो आहोत. आणि हे बघा हे आमचे पॅसेंजर इकडे मागे काही आहे. हे बघा आम्ही सगळे उतरलो आहे. आता इथे आम्ही फ्रेश होणार आणि आम्ही जाणार सारासर बालाजी यांच्या दर्शनाला. चला तर छान हॉटेल आहे हे पण मस्त आहे. हे बघा इथे मस्तपैकी गोपाळ प्रभू श्रीरामचंद्रजी सीतामाता हनुमानजी यांचा फोटो आहे. इथे आहे यांचं काउंटर. इथे पण छान देवादेवांचा फोटो आहे. हॅलो, किती नंबर आहे हा? पण किती नंबर? ती शर्ट काय चाल मी वरती सेकंड फ्लोर आहे. 360 आहे का? नाही रुक ना. 209. वरती श्रुती 360 बोलली. हां wow. This is our room, guys. This is our room. Here we are living. Home for next one day. Mommy. हे इकडे ये. Where did Papa goes? परत से छान मस्त रूम आहे. नो ब्रो. खूप सुंदर असे रूम आहे. तर इथे चहाची पण व्यवस्था केली. त्याला आपण चहा घेऊ. मॅडम तुम्हाला चहा बनवू? हो बनव. Yes, please. Yes, please. This way, Nana Visa. Hi, guys. So. तर वी आर द सपोर्ट ऑफ दिस मॅडम. दिस इज असिस्टंट मॅनेजर. दिस इज MD अँड आय एम न्यू जॉईनर. तर चला सारासर बालाजी यांचं दर्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये होईल. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आणि हा बघा आमचा रूम परत एकदा छान रूम आहे. सर्व रूम छान बुक केलेले होते. तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओके बाय.